घरात माझी पद्मजा दी होती, माझ्या दीने या घराला घरपण दिलं. पण आता या घरात माझ्या दीची जागा माझ्याशिवाय दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. मी नाही घेऊ देणार. गिरिजा थांब, गिरिजा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. फायनली बोल. आपलं कालच फोनवर बोलणं झालं आणि मी तुला स्पष्ट सांगितलं, पुन्हा तू त्याच विषयावर बोलायला का आलीस? कारण मला जे म्हणायचं होतं ते मी काल नीट नाही सांगू शकले. पण दोघात बोलून मुद्दा सॉल्व्ह झाला असताना. रिअली मला नाही वाटत तसं. मग काय वाटतं तुला? रिलेशन्स म्हणजे पोरखेळ की फोन नंबर बदलण्या इतकं सोपं? अगं काय रिलेशन होतं आणि तू थेट लग्नापर्यंत पोचलीस काय? हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. जीजू, जो बीत गया सो बीत गया, अब आगे की सोचो. तू तुझा पास्ट सोडायलाच तयार नाहीयेस. जरा एकदा नव्याने विचार करून तर बघ. तेवढं सोपं नाहीये ते. मी माझ्यासाठी तर नाहीच. हे बघ गिरिजा, मी आजवर तुला लहान बहीण म्हणूनच समजत आलो आणि तूही माझ्याशी तशीच वागली. मग आत्ता तू असं का बोलतेस तेच मला कळत नाही. ठीक आहे ना, तेव्हा नव्हतं कळत मला. पण आता मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला माझ्या दीची जागा घ्यायची आहे. आय एम शुअर तिलाही यातच समाधान वाटतं. मी अंजलीशी लग्न करणार म्हटल्यावरच तुला असं का वाटायला लागलं? हे बघ गिरिजा, हे तुला स्वतःला मनापासून नाही वाटत आहे. तू समजून घे, तुझ्या मनात कोणीतरी भरवतंय आणि आत्ता तुला ते फॅसिनेटिंग वाटतंय. बस. फॅसिनेटिंग? माझ्या दी बद्दलच्या माझ्या फिलिंग्स फॅसिनेटिंग या कॅटेगरीतल्या नाही आहेत. तू नाही समजून घेतेस गिरिजा. जीजू, अरे ह्या घरात दीच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी आणणं हा तिचा इन्सल्ट आहे. तुझ्या का नाही लक्षात येते? तेच तर तुला कळत नाहीये. तुला माझ्याशी लग्न करायचंय की पद्मजाची जागा भरून काढायची आहे? तुला जे समजायचे ते समज, पण तुझा होकार लवकर कर. आई,
काय भरून ठेवलंयस तू तिच्या मनात? मी भरवलं? भरवायला ती काय 4 वर्षाची मुलगी आहे का रे? तिला तिचे विचार आहेत. ती काय विचार करते हे नाही विचारलं मी तुला. उगाच अकलेचे तारे तोडू नको, मुद्द्याचं बोल. गिरिजा लग्नाला तयार होत नाही हा प्रॉब्लेम होता ना तुझा. आता काय? एक्झॅक्टली. दादू, गिरिजा स्वतःच लग्नाला तयार झालीये. आईने तिला सांगितलं म्हणून ती काय? स्वरूप प्लीज. श्री, नकारे बाळून वाद घालू. अशाने वास्तुपुरुष नाराज होतो. आणि आत्ता वाद घालून आपल्या हाती काही लागणार आहे का? मी श्यामल, तू जरा शांत बसशील? बाबा, श्री, तू ही वाद नको घालूस. सुनीता, तुला काय गरज होती एवढं बडबडायची? का अंजलीने फक्त वेळच मागितला होता ना, नकार तर दिला नव्हता. हो ना, आपलंच चुकलं हो की नाही सुनीलराव? अक्कल नाही काढायची आणि तयारी बा शिंगाची. तुझ्या आता या लफड्यामुळे ना उद्या जर तिने नकार दिला तर? बरोबर आहे. अगं हे प्रकरण काही एवढं लांबवण्यासारखं नव्हतं. हा काय सुनीलराव? भाऊजी, तुमचे टोमणे कळतायत मला, पण काय आता घाई जरा जास्तच झाली हो ना? हे बघा, मी जे काही बोलले ना ते जाणून बुजून आणि योग्य तेच बोलले. अगं या तुझ्या बोलण्यामुळे उद्या अंजलीने नकार दिला तर? अगं तिला चांगला मुलगा मिळेलही, पण आपल्या या मानाच्या गणपतीला कुठे खपवणार? हा? आणि तुला एक गोष्ट खरं सांगू सुनीता, जर तिच्या ठिकाणी कुठलीही शहाणी मुलगी असती ना, ती अशीच वागली असती. तुम्ही आमचेच वाभाडे काढा. ती शहाणी आणि आम्ही कोण? खरं सांगू, काही गोष्टी तोंडावर बोलायच्या नसतात. तुम्ही काही बोलत नाही ना, तेच बरं आहे. आणि आजच्या प्रकरणाबद्दल बोलाल तर माझ्या आजच्या वागण्याचा आपल्याला कसा फायदा होतो हे तुम्ही बघाच. काय डोक्यात काय आहे तुझ्या? सुनील, हे मायलेकीनं मी चांगलंच ओळखते. 2 दिवसात तिचा होकार येतो की नाही ते तू बघच. आज मी जे काही वागले ना, त्यामुळे अंजलीची आई अंजलीला सुखाने जगू देणार नाही. बघच तू. गिरीच्या आणि श्रीकांतचं लग्न काहीतरीच काय. हे लग्न झालं तर मग माझा इथे मुक्काम ठोकून असायला काय अर्थ आहे? नाही, माझ्या संग्रामसाठी मला हे लग्न काही करून थांबवायला हवं. पण कसं? हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी मावशी, श्रीकांतची मावशी. बोला. आता तुम्ही काय म्हणताय? हो, आम्ही काय म्हणणार, तुम्ही कशा आहात? बरं आहे ना सगळं? सगळ्या इनामदारांना अचानक आपुलकीचा आजार कसा काय झाला? अहो, मी कुठे इनामदार आहे? मी तर मुद्द्याचं बोला. नाही, एवढ्या रात्री कोणी काही गप्पा मारायला फोन करत नाही कधी. हो ना. काळजी वाटत होती ना, म्हणून फोन केला. म्हटलं गिरीजाचा फोन आला नाही, बराच वेळ झाला आमच्या घरून निघून, म्हणून फोन केला. म्हणजे गिरिजा तिकडे कशाला आली होती तिकडे? अगं बाई, म्हणजे तुम्हाला सांगून नव्हती आली? मला सांगितलं असतं तर तिकडे आलीच नसती ती. असं कसं? म्हणजे मुलगी स्वतःचं लग्न जमवायला आली आणि तुम्हालाच माहित नाही? हो, तिने तर सरळ सरळ सांगून टाकलं की तिला श्रीशीच लग्न करायचंय. हॅलो हॅलो, आहात ना तिकडे? आज तुझ्यामुळे एवढं सगळं झालंय घरात. तूच जबाबदार आहेस या सगळ्याला.
चिडलोय मी तुझ्यावर. आज तुझ्यामुळे मला किती किती ठिकाणी काय काय उत्तर द्यावी लागतात हे कळतंय तुला? किती गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. तुझ्यामुळे. पद्मजा, 4 वर्षांपूर्वी तू असं मला अर्ध्यावर सोडून गेली नसतीस तर माझ्यावर ही वेळ आली असती. सांग ना, कधीतरी सांग काहीतरी. माझीच मुलगी मला तोंडावर पाडेल हे तरी मला कुठे माहित होतं. अगं यांचा मोठेपणा म्हणून हे स्थळ आपणहून चालत आलं आपल्याकडे. ते कोणते इनामदार, त्यांच्यासारखा अपमान करायला तर आले नव्हते ना हे. सॉरी, पण मला नाही कळत आहे सुनीलशी लग्नाला मी नकार का दिला ते. मला माफ करा आई बाबा. मामा, अगं येतच होते मी खाली. थांबण्या इतका वेळ नव्हता माझ्याकडे. कुठे चालली आहेस का? उगाच वेगळं बोलून तुला काहीच माहित नाही असं अजिबात दाखवू नकोस मला. फाईन, तुला सगळं कळलंय. बोल बोल. गिरिजा, तू इनामदारांकडे गेली होतीस? हो. कोणाला विचारून? मामा, आजपर्यंत तिथे जाताना मी कधीच कोणाला विचारलं नाहीये. पण आजपर्यंत तिथे जाऊन आजच्यासारखी तू कधीच वागली नव्हतीस. मग आता कळलंय ना तुला सगळं? तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू श्रीकांतशी लग्न करायला होकार दिलास? अगं, माहिती आहे ना तुला हे सगळं. हे उत्तर नाहीये गिरिजा. हो, मी होकार दिला. गिरिजा, यासाठी आजपर्यंत इतकी सूट दिली तुला? हवं तसं वागायचं स्वातंत्र्य दिलं? माझं चुकलं. आज त्या घरात जाऊन तू लग्न करायला तयार झालीस. तोच नरक जो जो माझ्या पद्मजाने कधी काळी भोगलाय, आज तू सुद्धा त्याच वाट्यावर जायला निघालेस. गिरिजा, गिरिजा, ऐक माझं. नीट विचार कर. मम्मा, माझा विचार मी करू शकते. खूप बोललीस गिरिजा. मी काय सांगते ते ऐक. तुझं लग्न श्रीकांतशी मी होऊन देणार नाही. पद्मजाच्या वेळी माझं कोणी ऐकलं नाही, पण आता पुन्हा तीच चूक मी नाही होऊन देणार. मी श्रीकांतशीच लग्न करणार. माझ्यावर ओरडू नकोस गिरिजा. मी काय सांगते ना त्याचा नीट विचार कर. पण तरी देखील आत्महत्या करायची असेल ना तर समुद्रात जाऊन जीव दे, पण श्रीकांतशी लग्न करून नाही. तिला सांगा, तिच्या जन्मापूर्वी आम्ही जगतच होतो आणि तिच्या लग्नानंतर आम्ही जगणारच आहोत. आई अडलेलं नाही तिच्या नोकरी वाचून. एकाच घ्या जन्मी जणू, एकाच घ्या जन्मी जणू.
सकाळी सकाळी कुठे गेलो होता उधळायला? ते बस आधी माझ्यासमोर. नाश्ता झालाय ना, अभ्यास करायला गे आणि उठलास तर याद राख. डबा घेतलाय मी, येते. या, आमच्या उपकारालाच जात आहेत नोकरीला. या. तिला सांगा, तिच्या जन्मापूर्वी आम्ही जगतच होतो आणि तिच्या लग्नानंतर आम्ही जगणारच आहोत. काही अडलेलं नाही तिच्या नोकरी वाचून. आम्ही कसे जगणार याची काळजी करायची काही गरज नाहीये. गाढवा, यावर्षी पास नाही झालास ना तर हाकलून देईन घरातनं. आई काय चाललंय? तुम्ही का बसून राहिला? जायचं नाहीये कुठे नोकरी बघायला? आता फार दिवस दुसऱ्याच्या पगारावर जगायचं नाहीये आपल्याला. अंजू, आज ऑफिसला तू नाही गेलीस तर चालेल? नको जाऊस. बरं, मी निघतो. तुम्ही कुठे निघालात? मी कुठे जाणार दुसरीकडे, नशीब शोधायला. तुमची ती धीडपायाची मुलगी? एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. हा, बोल रे माऊली. हा, श्री अजून आला नाहीये? अरे पण घरातनं तर केव्हाच निघाला तो तिकडे यायला. अरे माऊली, असं काय करतोस? तिकडे म्हणजे पेढीवरती, आणखीन कुठे? येईल थोड्या वेळात. अरे बाबा, झाला असेल उशीर. पावसाळ्याचे दिवस आहेत, गाड्यांचे गोंधळ असतात, ट्रॅफिक जाम असतं. येईल तो. ठेवतो मी फोन. आणि हो, हे बघ, तो आला की लगेच त्याला मला फोन करायला सांग, कळलं? हा, चल ठेवतो फोन. काय झालं रे बाबा? पेढीवरून माऊलीचा फोन होता. अजून पोचला नाही ना तो पेढीवर? माहितीये मला. कामल, हे जरा हळू आवाजात बोलली असतीस ना तरी कळलं असतं मला. एवढा वेळ फोनवर माऊली काय बोलत होता? आई, श्रीबद्दल हल्ली नवीन नवीनच ऐकायला मिळतंय. माऊली म्हणत होता, हल्ली कधी पेढीवरती येतो, कधी जातो, कधी कधी येतही नाही. खरंच आई, यातून कसा मार्ग काढावा काही कळत नाहीये ग मला. येईल रे, हळूहळू येईल मार्ग. तो मार्गावर यायचा तेव्हा येईल. पण मला माहितीये तो पेढीवर न जाता कुठे जातो, ते काय करतो, सगळं माहितीये मला. मी सरिताला म्हणून पाठवलं त्याच्या मागे मागे. कामल, अगं काय चाललंय? मुलगा आहे तो आपला, कोणी चोर डाकू नाहीये. कळेल ना, येईल ना ती आता, तेव्हा कळेल. माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा? तेव्हा येईल ना ती, तेव्हा कळेल तुम्हाला. आई, अगं दादू बस स्टॉपवर थांबलाच नाही. त्याने तिथनं रिक्षा पकडली आणि मग समर्थनगरच्या बस स्टॉपवर जाऊन थांबला. बघा, तिथे बराच वेळ त्यांनी वाट बघितली आणि नंतर त्या अंजलीच्या घराच्या दिशेने चालायला लागला. मध्येच त्याचं काय हुकलं माहित नाही, थांबला आणि वळून मागेच बघायला लागला. लपता लपता माझी इतकी हालत खराब झाली होती. मग थोड्या वेळाने बस आली, बस बघितली, बसमध्ये चढला आणि बहुतेक स्टेशनला गेला असावा. बघितलंच कसा डोक्यावर चढून बसलाय तो? त्याची लक्षणं काही ठीक नाहीये. त्या मुलीच्या मागे अजूनही जातोय तो. असली अवदसा शिरली ना त्याच्या आयुष्यात, कळत नाही मला. नाही, माझ्या मुलाला वाचवला पाहिजे.
या मुलीचं काही खरं नाहीये. मला तिला जाब विचारलाच पाहिजे. मी जाते. सरू सरू चल माझ्यासोबत. श्यामल, श्यामल, माझं ऐक जरा. अगं सरू, तू तरी माझं. श्यामल, सूक्ष्मोक्ष लावलं. खूपच झालं. सोडणार नाही मी या लोकांना. दिलंच. चल. ओ कुठे आहे तुमची ती दीड पायाची मुलगी?